मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते. चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात. पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे ऐश्वर्या ही लताबाईला म्हणत असते, लताबाई हे नाटक आपल्याला आजच सुरू करावं लागेल, कारण हाच खास मुहूर्त आहे. असं म्हणतच ऐश्वर्या ही लताबाईला तयार करते आणि लताबाई हे नाटक करायला तयार होते. आणि लताबाई ही समुद्रामध्ये उडी मारते आणि तिथेच ऋषिकेशही असतो. तर ते सर्व काही ऋषिकेश बघत असतो. तर ते बघताच ऋषिकेशही त्या बाईला वाचवण्यासाठी ऋषिकेशसुद्धा धाव घेतो आणि ऋषिकेश त्या समुद्रामध्ये उडी मारतो आणि त्या लताबाईला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. लताबाईला तो वर घेऊन येतो. तर इकडे सर्व काही जानकी हे बघत असते. जानकी ऋषिकेशला आवाज देऊ लागते. तर इकडे ऋषिकेश हा लताबाईला घेऊन वर येतो आणि इकडे नानासाहेब म्हणू लागतात, काय ओ बाई, कोण आहात तुम्ही? तर लगेच लताबाई म्हणू लागते, मी तुमची बायको पार्वती. हे बघून सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकते, कारण पार्वती ही तर मेलेली असते. मग ती कशी काय आली हे सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. जानकीला तर याच्यामध्ये काहीतरी घोळ असल्याचं वाटत असतो. तर लगेच ऋषिकेश म्हणत असतो, काय आई? असं म्हणतच ऋषिकेश त्या लताबाईला पार्वतीला आई म्हणून आवाज देतो.